GK स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक आणि चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। हा किस्सा साधारण 3-4 वर्षांपूर्वीचा आहे। ते पावसाळ्याचे दिवस। तर असेच एके दिवशी माझी मोठी आई म्हणजे बाबांच्या मोठ्या भावाची बायको माझ्या घरी सहज राहायला आली होती। पण तेव्हा ती खूप अस्वस्थ वाटली। एरवीपेक्षा काहीतरी वेगळं हे मला सारखे जाणवत होते, पण याबद्दल मी घरी काही बोललो नाही। पण पुढे 2-4 दिवसांनी मी आईशी बोलून तिला याबद्दल विचारले, मोठी आई तुला काही झाले आहे का? कसला त्रास होतोय किंवा काही पैशाची अडचण वगैरे? तर हे ऐकून तिने आईला व मला सांगितले की पैशाची अडचण तर नाही, हा पण गेले काही दिवस सतत मला एक विचित्र स्वप्न पडत आहे। मला स्वप्नात एक वाघ दिसतोय। हे ऐकून आम्हाला थोडे वेगळेच वाटले। 1-2 वेळेला आलेले स्वप्न आपण समजू शकतो, पण रोज एकच स्वप्न पडण्याचं कारण काहीतरी असावं असं सगळ्यांना वाटलं। म्हणून मग आमच्या गावी कुलदेवतेला जाऊन देवकार्य आणि गाव जेवणाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित केले, कारण गाव सोडून आम्हा सगळ्यांना खूप वर्ष झाली होती। जेणेकरून काही वाईट साईट असेल तर ते निघून जाईल। पुढे सगळे नीट ठरवून तयारी करून आम्ही गावी गेलो। पण त्या दिवशी नेमका खूप पाऊस होता, पण तरीही ठरल्याप्रमाणे अगदी सुरळीत सगळा कार्यक्रम पार पडला। मंदिरातून सगळे आवरून गावातल्या चुलत काकांच्या घरी आलो आणि त्याच दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच आमच्या राहत्या घरी यायला निघणार होतो। पण गावातून निघायला आम्हाला खूपच उशीर झाला। घरचे सगळे लोक कारमध्ये होते आणि सामानासाठी छोटा ट्रक होता, त्यामुळे त्यातही काही लोक होते। आणि इतकेच नाही तर 4-5 जण बाईकवर होते, त्यात माझा मित्रही होता। पुढे जवळपास अर्धा प्रवास झाल्यावर आम्ही चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलो आणि वेळ पाहण्यासाठी मोबाईलमध्ये पाहिले। 10:30 झाले होते। त्यात 1-1.5 तास गाडीत बसल्यामुळे मला जरा बाहेरील हवा खायची इच्छा झाली। म्हणून मी मित्राला म्हणालो की मी तुझ्यासोबत बाईकने येतो, तर तोही हो म्हणाला। पुढे आमच्या सोबत असलेल्या गाड्या पुढे निघून गेल्या आणि आम्ही चहा पीत गप्पा करत काही मिनिटांनंतर निघालो। त्यात आता थोडी पावसाने उसंत घेतली होती, पण अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे आता रस्त्यात कुठे थांबायलाही जागा नव्हती, कारण तो परिसर पूर्ण निर्मनुष्य होता। त्यात वस्ती तर नाहीच, पण दोन्ही बाजूला उंच झाडं, आणि त्यामुळे आम्ही बाईकचा वेग कमी ठेवला होता आणि तसेच पावसात भिजत जात होतो। तितक्यात आम्हाला रस्त्यात एक पूल लागला। त्या पुलाजवळ आलो तसे समोरून एक ट्रक येताना दिसला आणि त्यात एक स्कॉर्पिओ ट्रकला ओव्हरटेक करत येत होती। त्यात तो पुलाचा रस्ता खूप अरुंद होता, त्यात जोराचा वारा आणि पाऊस, म्हणून आम्ही पूल लागण्याआधी असलेल्या रस्त्यावर गाडी थोडी खाली उतरवली आणि पुलाच्या रेलिंग जवळून अगदी हळू वेगात नेऊ लागलो। त्यात मित्राचे लक्ष बाईक चालवत असल्यामुळे पुढे रस्त्यावर आणि त्या ट्रक मागून येणाऱ्या स्कॉर्पिओवर होते, पण माझे लक्ष अचानक पुलाच्या खाली असलेल्या मोठ्या पोलवर गेले। तिथे उभं राहता येईल इतकी जागा होती आणि तो खालचा पोल ज्यावर पूल बांधला होता तो खूप बाहेरच्या बाजूला होता, म्हणजे वरूनही तो नीट दिसत नव्हता। तितक्यात मला दिसले की पांढरट आकृती तिथे उभी आहे आणि तिचा चेहरा अतिशय विद्रूप आणि जळालेला भासत होता। केस एकदम विचित्र कुरतडलेले वाटत होते। जसे तो ट्रक आम्हाला पास होऊन पुढे गेला तसे वातावरणात अचानक बदल जाणवला। वाऱ्याचा वेग इतका वाढला की मित्राला बाईकवर नियंत्रणही ठेवता येत नव्हतं। म्हणून बाईकचा वेग अवघा ताशी 30-40 असावा, पण तरीही बाईक जणू पुलाच्या त्या डाव्या बाजूला ढकलली जात होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल, त्यामुळे इथे थांबून तरी काय करणार, म्हणून मी मित्राला काहीच बोललो नाही। सहजच माझे लक्ष बाजूला गेले आणि काळजाचा ठोका चुकला, कारण तिथे जे काही होते ते चक्क माझ्या बाजूला येऊन उभे होते। थोडीशी अदृश्य स्वरूपातली ती आकृती पाहून माझे हातपायच गळाले। मी घट्ट डोळे मिटून घेतले आणि मनोमन देवाचा धावा करीत मित्राला जोरात गाडी चालवायला सांगितले। तो कशीबशी बाईक चालवत राहिला। साधारण 10 मिनिटांनी सगळं काही शांत झालं, कारण त्या भागापासून
आम्ही लांब आलो होतो, पण मनात एक विचार येऊन गेला. ते जे काही उभं होतं त्याची हद्द बहुतेक संपली असावी, आणि त्या नुसत्या विचाराने अंगावर शहारे आले. पुढे गेल्यावर आम्हाला कळले की आमच्यासोबत असणारी सगळी लोक थांबली आहेत. हे पाहून मी त्यांना विचारले की तुम्हाला पुलावरून येताना काही दिसले का? पण त्यातील एकालाही काहीच दिसले नव्हते. म्हणजे ते फक्त मलाच दिसले. गावदेवाची कृपा, नाहीतर काय झालं असतं त्या देवालाच माहीत. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.